माझं नाव सुनील सदाशिव गोपटे. मी कर्जत इथे राहतो. मला दाताचा त्रास होता, म्हणून मी नेटवरती सर्च केलं तेव्हा ओरोफेस हे मला ठिकाण सापडलं आणि त्या पत्त्यावरून डॉक्टर शिंगे साहेबांच्या इथे मी आलो होतो. त्यांना मी कन्सल्टिंग केल्यावरती त्यांनी चांगला सल्ला दिला, काय करायला पाहिजे काय नको. आणि मला त्यांचा सल्ला खूप पटला. म्हणजे त्यांनी फक्त ऍज अ डेंटिस्ट म्हणून असं न सांगता किंवा एक प्रोफेशन म्हणून न सांगता काय करायला पाहिजे. मी दुसरं सांगत होतो करायला, पण तरी त्यांनी सांगितलं की बाबा हे योग्य होणार नाही, माझं काम आहे, तुम्ही सांगत असाल ते करेन, पण तुमच्या प्रकृतीच्या दृष्टीने असा अशा पद्धतीने ट्रीटमेंट करावी लागेल. आणि मी त्या पद्धतीने ट्रीटमेंट करतोय आणि खूप चांगलं माझ्या ट्रीटमेंट चालू आहे. आता गेले 2-3 महिन्यापासून मला खायला त्रास होत होता. शेवटचे दात अगदीच कमजोर असल्यामुळे आणि खराब झाल्यामुळे मला खाता खूप त्रास व्हायचा आणि रेग्युलर ट्रॅव्हलिंग मध्ये मला त्याला सेन्सिटिव्हिटीने त्रास व्हायचा. म्हणून मी असं ठरवलं ते दात काढून इम्प्लांट करा. आता मला नेहमी खाताना वगैरे दातांमध्ये गॅप असल्यामुळे अडकात सेन्सिटिव्हिटीने त्रास होत होता. परंतु ते दात काढल्यानंतर ते सुधारणा होईल म्हणून आपण ह्या मार्गावर लागलो. आणि हे जे दात माझे पुढचे पण इथे हे जे दिसतंय इथे त्याला गॅप होती आणि तो दात ट्रीटमेंट झाल्यानंतर ते गॅप तुटला होता अर्ध्यातून. आणि मी पॉलिटिकल फील्ड मध्ये असताना वारंवार मला लोकांशी संवाद वगैरे करायला लागा. आणि जेव्हा मी बोलातो त्यावेळेला माझे शब्द त्यातून हवा पास झाल्यामुळे प्रोनाऊन्सिएशन वेगळं येतं. त्यामुळे मला ते असं विचित्र वाटायचं की मी बोलतोय एक आणि प्रोनाऊन्सिएशन बरेच वेळा वेगळा शब्द जाईल. त्यामुळे मी हा निर्णय घेतला. ह्या ट्रीटमेंट नंतर माझी अशी अपेक्षा आहे की मला चांगलं स्माईल मिळालं पाहिजे. म्हणजे पुढचे दात जे खराब होते त्यांनी मला ते जसं मी बोलताना प्रॉब्लेम होता तसं दिसायलाही खूप खराब वाटत होतं. त्यामुळे आपल्या चेहऱ्याकडे असं बघण्यात जसं जरा विचित्र वाटायचं. परंतु आता या ट्रीटमेंटमुळे माझे दात चांगले झाल्यानंतर बराचसा फरक पडेल अशी आहे. माझं नाव सुनील सदाशिव गोपटे. मी कर्जत येथे राहतो. माझं वय वर्ष 53 आहे आता चालू. मला खूप पेनिंग होतं तसं तसं दातामध्ये आणि बरेचसे कॅपिंग केलेले होतं रूट कॅनलिंगचे दात, परंतु त्यात पुन्हा पेनिंग होतं म्हणून डॉक्टर साहेबांकडे मी आलो आणि सांगितलं माझा त्रास सांगितला. मी त्यांना फुल माउथ इम्प्लांट करून पूर्ण काढून दातांचा म्हणत होतो, परंतु त्यांनी सांगितलं तुमचे ओरिजिनल बऱ्यापैकी दात चांगले आहेत, ते सर्व न करता जिथे आवश्यक असेल तिथे इम्प्लांट करा आणि बाकीचे आपण पूर्णपणे रूट कॅनलिंग करून व्यवस्थित तुमचे कॅपिंग करू आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला चांगला हसताना फेसवर स्माईल येईल असे चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट होऊन दात होतील आणि कुठलेही पेनलेस साधारण 8 ते 10 वर्ष तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही असं डॉक्टरांनी मला सांगितलं होतं. पण पूर्ण माझी जसं सांगितल्याप्रमाणे शेड्यूल मध्ये प्रॉपर वेळेत आणि सांगितल्याप्रमाणे काम व्यवस्थित अतिशय चांगल्या पद्धतीने रूट कॅनलिंग आणि सगळ्या स्टाफनी व्यवस्थित हे करून डॉक्टर साहेबांनी किंवा त्यांचे असिस्टंट असतील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम करून माझे दात आता आता मला खूप चांगलं वाटतं. ऍक्च्युली मला हे 1 वीक मध्ये कम्प्लीट करायचं होतं, परंतु माझ्या कामानिमित्त थोडी ट्रीटमेंट झाल्यानंतर मला बाहेर जावं लागलं अचानक. परंतु जे सांगितलेले शेड्यूल वेळेमध्ये 7-8 दिवसात म्हणजे 2-3 सिटिंग मध्ये माझे व्यवस्थित ट्रीटमेंट झाली. ट्रीटमेंटच्या वेळेला कुठल्याही पद्धतीचा त्रास वगैरे झाला नाही. व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ट्रीटमेंट. डॉक्टर साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं त्याप्रमाणे सगळ्या पद्धतीत माझ्या दाताची ट्रीटमेंट पूर्ण कम्प्लीट केलेली आहे आणि आय एम हॅपी. व्यवस्थित वाटतंय. जे आता मी थोडं बसवल्यानंतर काकडी गाजर वगैरे पण खाल्लं, थोडं हार्ड पण होतं गाजर, परंतु तसं काही जाणवलं नाही. व्यवस्थित रुटीन पहिल्यासारखं खातोय असं वाटत, काही त्रास झाले बोलताना आता कुठल्या पद्धतीचा त्रास नाही. जसं पूर्वी मी बोलायचो त्या पद्धतीतच आता बोलताना व्यवस्थित वाटतंय. काही असं असं वेगळं असं पण असं वाटत. हो हो, असताना वगैरे कॉन्फिडंट वाटतो, काही प्रॉब्लेम नाही. अतिशय चांगल्या पद्धतीत ट्रीटमेंट झाल्यामुळे चांगलं वाटतं. ही ट्रीटमेंट चालू करण्यापूर्वी माझे या साईडचे 2 दात पूर्ण तुटलेले होते आणि दातांमध्ये गॅप होत्या. त्यामुळे मी पॉलिटिकल पर्सन असल्यामुळे अनेक वेळा स्पीच देताना उच्चार असे अस्पष्ट येत होते. आणि आता हे पूर्ण केल्यामुळे आता व्यवस्थित गॅप वगैरे भरले गेले, ते दात भरले गेल्यामुळे अतिशय व्यवस्थित पद्धतीत माझं म्हणजे बोलण्याचे उच्चार वगैरे अगदी स्पष्ट आणि व्यवस्थित आहे असं मला जाणवतं. मला डॉक्टरनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं त्याप्रमाणे चांगली ट्रीटमेंट केली आणि डॉक्टर
खूपच म्हणजे माझा एक्सपिरियन्स असा की डॉक्टरांना चांगला एक्सपिरियन्स आहे, अतिशय चांगल्या पद्धतीत ट्रीटमेंट केली. आणि मी निश्चितच माझे कोणी आता या दातासंबंधित ज्यांना कोणाला ट्रीटमेंट करायची असेल, काही त्रास असेल, तर डॉक्टरांचं निश्चितच सजेशन म्हणजे ऑलरेडी मी दिलेलं आहे एक दोघांना माझ्या मित्रांना, की जेव्हा मी ट्रीटमेंट करत असताना अनेक लोक त्यांच्याकडे कन्सल्टिंगला येत होते, तेव्हा डॉक्टर अगदी योग्य सल्ला देऊन ठीक आहे की बाबा अमुक अमुक गोष्ट केली तर मला ऍज अ प्रॅक्टिशनर म्हणून पैसे मिळणार आहेत, परंतु ही मला योग्य वाटत नाही. मी याच्यापेक्षा असं दुसऱ्या पद्धतीने ट्रीटमेंट केली तर चांगली आणि योग्य होईल, असं चांगलं योग्य सल्ला डॉक्टरांनी दिला. हम्म. लगेच धावता येते.